महिलांसाठी केलेल्या योजनांच्या मोदींच्या भाषणात उल्लेख। आतापर्यंत 1 कोटी महिलांना लखपती दीदी केलं, आता 3 कोटी लखपती दीदी बनवणार पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। काँग्रेस भ्रष्टाचार आणि परिवारवादाची जननी, काँग्रेसकडे विकासाचा अजेंडा नाही, पंतप्रधानांची टीका। देशातील प्रत्येकाला माहिती आहे की आता येणार तर फक्त मोदीच, पंतप्रधानांना विश्वास। पंतप्रधान मोदींच्या भाषणानं भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप। पुढचे 100 दिवस नव्या ऊर्जेनं काम करा, मोदींचं भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना आवाहन। आगामी निवडणुकीसाठी फिर एक बार मोदी सरकार, हाच भाजपचा नारा। वॉल पेंटिंग, बॅनर, पोस्टरसह सगळीकडे प्रचारासाठी हाच नारा वापरण्याच्या अमित शहांच्या कार्यकर्त्यांना सूचना। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला सुरुवात। पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, JP नड्डांची हजेरी, तर राज्यातून देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित। जे भाजपसोबत गेले ते व्यावसायिक होते, विचारांनी चालणारे लोक आजही काँग्रेस सोबत आहेत। विलासराव देशमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात नाना पटोलेंचं वक्तव्य। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, तर ईडी आणि सीबीआयला घाबरून कमलनाथ भाजपच्या वाटेवर जाणार नाही, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांची प्रतिक्रिया। बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिलांचा विजय, अंतिम फेरीत थायलंडचा 3-2 असा पराभव करत पटकावला ऐतिहासिक सुवर्ण पदक। युट्यूबच्या माजी CEO सुसान वोजसिकी यांच्या 19 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, वसतिगृहात मृतदेह आढळल्यानं खळबळ, कारण अद्याप अस्पष्ट। झी एंटरटेनमेंटकडून स्टार इंडियावर ICC टीव्ही कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप, 68 कोटी रुपयांचा मागितला परतावा, ऑगस्ट 2022 मध्ये केला होता करार। उत्तर प्रदेशमध्ये पोलीस भरतीत सनी लिओनीचं नाव आल्यानं चर्चांना उधाण। सनी लिओनीचं नाव असलेलं UP पोलीस भरती परीक्षेचं प्रवेशपत्र सोशल मीडियावर व्हायरल। सनी लिओनी प्रभुदेवासोबत पेट्टा रॅप या नव्या गाण्यात दिसणार, पोस्टरचं अनावरण करत केली घोषणा। अनिल कपूर यांनी कोलकाता इथे फ्रेंच चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचं केलं अनावरण। राजकोट कसोटीत भारताचा 434 धावांनी दणदणीत विजय, जडेजाच्या 5 विकेट्स, कुलदीपची फिरकी प्रभावी, जयस्वालच्या द्विशतकाचंही मोलाचं योगदान। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।